खट्याळ नजर. कॉलेजचा पहिला दिवस. संध्या आपली केसांची वेणी हलवत वर्गात आली. तिच्या डोळ्यातलं खट्याळपण सगळ्यांना जाणवत होतं. पण समोर बसलेला आदित्य मात्र तिच्याकडे एकटक बघत राहिला. अरे, काय बघतोयस एवढं? संध्या हसत म्हणाली त्याला. काही नाही, बस तुझं हसू खूप भारी आहे म्हणून बघतोय. आदित्य थोडा लाजून उत्तरला. वर्गातल्या सगळ्या मुलांनी टाळ्या वाजवल्या. संध्या मात्र हसून गालातल्या गालात म्हणाली, बरं, मग रोज हसायला लावणार का? त्यावर नक्कीच, हा शब्द आहे माझा, असा आदित्य ठामपणे म्हणाला. त्यानंतर दोघांची मैत्री दिवसेंदिवस घट्ट होत गेली. कॅन्टीनमध्ये एकाच प्लेटमध्ये वडापाव खाणं असो की लायब्ररीत शेजारी बसून एकमेकांचं एकच पुस्तक वाचणं असो आणि कॉलेज फंक्शनमध्ये डान्सच्या सरावात हात हातात धरून सराव करणं, हळूहळू दोघांच्या नजरेत प्रेम वाढत गेलं. एकदा पावसात दोघं सायकलवरून घरी निघाले होते. पावसाचा जोर वाढला म्हणून दोघं पण एका झाडाखाली थांबले. संध्याच्या चेहऱ्यावर थेंब थेंब पाणी ओघळत होतं. आदित्यने हळूच खिशातून रुमाल काढला आणि तो संध्याचा चेहरा पुसू लागला. संध्या पण लाजून म्हणाली, आदित्य, तुला माहिती आहे का, पावसात तू खूप वेगळा दिसतोस. आदित्य म्हणाला, हो, आणि तू पण माझं हृदय उडून नेतेस. क्षणभर दोघांची नजरेला नजर झाली. दोघेही हसले आणि त्या पावसाच्या साक्षीने पहिल्यांदा हातात हात घट्ट धरला.